फूल बघा काय मस्त फुल आहे, रंग पण छान आहे ना फुलाचा. भोपळ्याची पानं आहेत, हे लाल मठ आहे. नको राहू दे प्लीज, ते पंखा बिंका. चला सकाळ झालेली आहे आमची नेहमीप्रमाणे. आज कुणालच्या बाबांना थोडंसं बरं वाटत नाही, म्हणजे मला असं वाटतंय त्याला खूप कफ वगैरे झालेलं आहे. सकाळपासून शांत शांत आहेत ते. बघते विचारते त्यांना नंतरला. म्हणजे एक आजारातून उठलं दुसरं चालू झालेलं आहे. सर्दीचं बघा असं असतं ना. चला जरा गरम गरम चहा पिऊन घेते आणि मग आपल्या बाकीच्या कामाला सुरुवात. सकाळी सकाळी असं बाहेर चहा प्यायला बरं वाटतं ना. मी रोज तुमच्याशी शेअर करते, पण आम्हाला पण खूप असा आनंद होतो. हे बघा चहासोबत बिस्किटं. आणि हा बघा हा नवीन ट्रे तुम्हाला दाखवलं होतं ना मागे. छोटे छोटे आहेत पण इतके छान वाटतात ना. हे बघा हा एक मस्त वाटतं, डिझाईन बघा किती छान आहे. चिक्की आहे ना, हां चिक्कीचं चिन्ह आहे ते. चला चहा पिऊया. आणि काल मिरच्या पण बघा मी तिकडच्या काढलेल्या आहेत थोड्याशा, तुम्हाला दाखवलं नाही पण काढल्या आहेत. तर तिकडे ना पाणी जरा जास्त झालेलं आहे, ते पाईप आहे जॉईन करायला पाहिजे. आपला बेसिनचा पाईप तिकडे खुल्ला करून ठेवला आहे ना, त्याच्यामुळे पाणी जरा जास्त झालं आहे, त्यात जॉईन करून टाकते. तो टेबल बघा भेंड्यांना पण खतपाणी करायचं. आणि आपला टेबल बघा समोरचा आपोआप म्हणजे तुटलेलाच होता तो. ते हळूहळू रोज थोडं थोडं करून ते सगळं पडलं आहे. ते आता पाऊस गेल्यानंतर जाळायला होईल. मग सकाळी सकाळी चहा प्यायचा ह्या टायमाला ना एकदम चांगलं वाटतं. काय तब्येत बिघडलेली आहे आज. कुणाला जेव्हा थोडीशी आळशी झाली म्हणजे उठत नव्हते सकाळी, नाहीतर असे झोपत नाही उशिरापर्यंत. टायमिंग तुझं ठरलेलं आहे. कफ झालाय ना, केळी खाऊन कफ झालेला. केळी बागेतली केळी भरपूर खाल्लेली आहेत म्हणून. आणि ते बघा आपले केळीचे घड आहेत ना, एक एक तयार व्हायच्या मार्गावर. आता वेलची केलं आहे ना मागच्या साईडला, ती पिकणार आहे. आपण जाऊया थोड्या वेळाने तिकडे बागेमध्ये. जायचं आहे तिथे जरा. पिकेल ना, तयार झाले ना ते 2-4 दिवसात. चला आम्ही जरा आता जरा बागेमध्ये जरा फिरतोय. सकाळचं आमचं काम नेहमीचं. ते हे बघ कसं मोर आलंय कुरडूला. तुम्हाला ना एक नवीन गोंड्याचं रोप दाखवते. हे किती ते आपण काढलं होतं परत तसंच झालं ना. हे बघ बापरे. हे आता इकडचं आमचं साफ करायचं विचार चालले. आता नाही, संध्याकाळच्या वेळेस. आणि इथे की नाही चिबूडची वेल आहे. आणि चिबूडची वेल बघा छान अशी पसरले, पण ती गवतामुळे काही दिसतच नाही. आणि फळं धरायला सुरुवात झालेली आता त्याच्यामुळे. ते गोंड्याचं रोप दाखवायचंय ना. हां काल बघा संध्याकाळी ह्या वेली लावल्यात. काकडीची आणि कसली लावले, पडवळ ना. 2 वेली लावलेल्या आहेत. ती समोर तुम्हाला काकडी दिसते. काल पण संध्याकाळी काढलेल्या आहेत. काकडी मस्त झाल्यात आपली, घरात चालली आता भरपूर. काढायची ना ती, काय करायची एवढी मोठी परत. मोठ्या होऊ दे त्या. मोठ्या काकड्या आहेत त्या, छोट्या काकड्या नाहीत त्या भाजीच्या. भाजीच्या भाजी करतात काकडीची, करतात काकडीची भाजी पण. चल ते गोंड्याचं रोप बघूया. चल मस्त गोंड्याचं रोप आहे हो. आपण विकत बघा आणलेलं ना, छान फुल आहे ते, तुम्हाला दाखवते मी. हां हे बघा, हे आहे ना, 1 मिनटं. फुल तर बघ, हे बघा काय मस्त. हे आपण ना विकत आणलं होतं रोप, तुम्हाला लावते वेळी दाखवलं. आणि फुल बघा काय मस्त फुल आहे, रंग पण छान आहे ना फुलाचा, पिवळा रंग. आणि फुलायला बाप रे किती 8-10 दिवस जातात पूर्ण फुलायला. कळ्या छान आल्यात. आता आमचा विचार चाललाय की हे ना एक फांदी कटिंग करून दुसरीकडे लावायचं. जगतं ते झाड ना, ते एक आहे ना पुढच्या साईडला लावायचंय. असं बघूया. चल कुठलं आहे, एखादे ना फुल नसेल आले ना ती फांदी पाहिजे. आता सगळ्यांना कळा आलेलं. फुलं आलेत ना. इकडचं बघ नाही बघ हे वालं, ते बघू लहान आहे ते अजून, त्यांना पण सगळ्यांना फुले आले. फांद्या ना अशा झाल्या पाहिजे. बघ ही कशी आहे, झाड. हा
मग त्या काढायच्या. मग तीच काढूया ना मग. ते होणार फुल निघून काढलं ना, हा फुलं काढून झाली ना हा. की मग ती काढव्याने लावूया तिथे. फुलं काढून झाल्यावर ते मरते ती फांदी, माहिती नाही का गोंड्याची. कोणी सांगितलं? हा मग माहित नाही काय गोंड्याची हे काय कायम नसतं काय, फुलं झाली का ते आपोआप मरून जातं. मग ते आत्ताच कटिंग करून लावलं तर हां ते एक एक फुलच जाईल, एक कळी फक्त जाईल. ते कटिंग करून लावूया आपण, उलट अजून फांद्या फुटतील. तर एक आहे ना फांदी आम्ही घेतोय आता कटिंग करून, आणि आपले केळीचं आहे ना तिथे लावतोय, कारण आपल्याला ही फुलं हवेत. गोंड्याची रंग खूप छान आहे. चला लावूया पटकन. हां बोलतो 2 जगलेत बांधाव लावलेत ना, मस्त जगले. तर इथे बघा लावतो आता, म्हणजे आपली काकडीची वेल आहे ना घरासमोरच, इथे लावतो जरा. हे असं आपल्याला वाढवायचं असेल ना गोंड्याची फुलं तर असे लावायची, जगतात फांद्या. जगतात त्या फांद्या. मागच्या टायमाला आपण असंच केलं होतं ना. रंग चांगला पाहिजे, पण काय हवं इथे समोर राहील ना, पाणी वगैरे पण घालू शकतो. पाऊस नाही पडला तरी पण पाणी घालावं लागेल 2-4 दिवस. एकापासून अनेक. आता पटापट इथे वाढ कर, ही जमीन आहे ना चांगली आहे इकडची. एकदा त्यांना मुलं कुठली की टेन्शन नाही, ते दगडात पण होतं माहिती आहे. गोंड्याचं एवढं काही चिंता नसते. असे मस्त, आणि तयार झाल्यावर घराच्या समोर पण एकदम छान वाटेल ना बघायला, म्हणून तर इथे लावतोय. तर तिकडचं काम झालं. आता जरा केळीची आपल्या बागेत आलेली आहे, तर घेवड्याची वेल वगैरे ना सगळं चेक करते, आणि केळ कुठली तयार होणार ते पण बघायचं आहे. कारण ज्या काही केळी आहेत ना त्या सगळ्या लागोपाठ आहेत. आता पुढचा टाईम आहे हा, म्हणजे हा नंतर आहे. वेलची केळ आपली तयार होईल. आता एक मिनटं तुम्हाला दाखवते. हे बघा, हा जो आहे ना घड, हा तयार व्हायला, कारण केळी आहे ना दिसतात पिवळसर व्हायला लागलेली आहेत. तर इथे थोडंसं काल संध्याकाळी केलं होतं काम आम्ही, आणि गोंड्याचे रोपं पण बघा इथे आहेत. काहीतरी विचार चालू आहे, एक मिनटं माझ्या डोक्यामध्ये, तर तेच चाललं आहे. ते बघा पाणी घालतात. याची छोटी मोठी कामं ना माझी चालू असतात, गुपचूप गुपचूप चालू असतात. पानाची वेल छान झाली, पसरले वरती, खूप ठिकाणी गेले पानाची वेल. ऐकलं काय, पानाची वेल बघ कशी गेले छान. हा ह्या केळीवरती सोडायला पाहिजे. मग आमच्याकडे कोण पान खातच नाही, मेन म्हणजे मुख्य गोष्ट. नागवेलचं ना, कुठलं कलकत्ता पान. अच्छा हां हां हां. आणि हे बघा, हे पपईचं झाड आहे ना, असं इथे बांधून ठेवले. त्याला बघू आता कधी कोंब फुटेल, ते फुटेल कोंब. चला, कामाला आपल्या सुरुवात झालेली आहे. नेहमीप्रमाणे रान साफ करायचं. तर कुणालच्या बाबांनी सुरुवात केली, माझं मात्र घरात काम चालू आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार, आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि सुरू झालेलं आहे आपलं डेली रुटीन. तर कुणालच्या बाबा बाहेर बागेत काम करत होते, तोपर्यंत मी इथे घरातलं जे क्लिनिंग आहे ना ते करून घेतलेलं आहे. नाश्ता पण बनवायचा बाकी होतं, आणि छोटी मोठी कामं पण बघा असतात घरामध्ये, तीच चालू होती माझी. रात्री आतलं पुसून काढला, नाही खाली ठेव, नाही तर टाकी देऊ, टाकी देऊ, ऊन येतो टाकी देऊ, हळवा लाव. सुकलाय तो, जरा ऊन लागलं ना मग काय चिंता नाही उचलायची. गुंडे बच्चे आलेले आहेत, गुंडे बच्चे चिखलाने माखून आलेले आहेत, 2 जण, वाघ्या आणि शेरू. चला या इथे, इकडे इकडे, घरात नाही काय साफ करायचं. माझ्या पायाची माती बैठी, मला कुठे बांधू, गुंडा बच्चा. मला तू हे करू नको रे.
फटका दिला एक फटका गुंडावरचा. मित्र नाही आला तुमचा? तुझा मित्र कुठे आहे? मित्र शेरू तुझा मित्र कुठे आहे? मित्र कुठे आहे तुझा मित्र? आज काय मारतोय अंगाला बघ, चिखल बघ. तर आज की नाही घरातलं काम थोडंसं जास्त होतं. म्हणजे छोटी मोठी बघा कामं असतात घरामध्ये जी आपल्याला दिसून येत नाही, ती कामं करायचं माझं ना आज चालू होतं. म्हणजे मी जर का बाहेर पडले ना काम करायला बागेमध्ये किंवा ती कामं मग राहून जात होती, त्याच्यामुळे ती कामं मी आज करून घेतलेली आहेत. कुणालचे बाबा आहे ना, यांनी बाहेरचं काम आटपलं थोडंसं आणि त्याच्यानंतर येऊन ते चहा वगैरे प्यायला बसले होते. इथे मी घेतलेली नाश्त्याची तयारी करायला. तर शेवया त्यांच्यासाठी बनवल्या, म्हणजे गोड शेवया असतात ना त्या इथे बनवलेल्या आहेत. भाग्या शेरू यांचा पण नाश्ता बनवून झाला होता. म्हणजे आज कसं प्रत्येकाचा वेगळा वेगळा नाश्ता होता. त्यानंतर मला जायचं होतं बागेत काम करायला. हा पटापट निघाला गवत याला काय नाही काय मग पट्टा 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 पट्टा. हा आता मी त्यांना नाश्ता दिला तर विचार केला नवऱ्यामध्ये एकटं काम करते, तब्येत बरी नाही त्यांची. तुझा आंघोळ कर जा, सांगितलं तुझी आंघोळ कर. आली करते आंघोळ. आंघोळ काय रोजच करतो. शेरू इकडे, शेरो इकडे आईजवळ ये. इकडचं सगळं चेक कर. पाऊस आहे म्हणून पुढे जातो वावर आपल्याला. अगोदर आपण मागच्या खाली जातो. टेबल पूर्ण टेबल सपनात ना कुठला टेबल? डायनिंग टेबल प्लास्टिकचा. तो पुरा काळ्यामध्ये अडकलाय. ब्लॅक ब्लॅक ग्रे त्याचे 2-3 नाही, त्याला ते गरमी होते ना म्हणून. आणि काळ्या रंगाने जास्त गरमी होते. हे त्याला समजत नाही काय करणार. आणि आता इथे मी बघा दुपारच्या जेवणाला सुरुवात केलेली आहे. झटपट मिक्स भाजी मी करते आज. तर कांदा टोमॅटो सगळं चिरून बघा ठेवलेले, लसूण कढीपत्ता, हे थोडेसे मूग टाकणार आहे त्या मिक्स भाजीमध्ये. म्हणजे कडधान्य पण भाज्या पण असं छान अशी मिक्स भाजी होते. बघा हे कच्चा केळा घेतलेला आहे. म्हणजे काय काय घेतलं तुम्हाला सांगते. हे 1-2 काटलं भेटली होती ती काढलेली आहेत. ही भोपळ्याची पानं आहेत, हे लाल मठ आहे आणि वालीच्या शेंगा आहेत ना त्याचं पण पान आहे. अशी सगळी मिक्स पालेभाजी आणि असं सगळं चिरून वगैरे ठेवलं आहे. आणि ह्या बघा ह्या शेंगा पण घेतलेल्या 1-3-4 शेंगा. तर अशी सर्व मिक्स भाजी करून घेते, खूप मस्त लागते. पटकन करून घेऊया. आणि ह्या थोड्याशा मिरच्या पण बागेतल्या आपल्या काढल्यात, ह्या बघा ह्या पण तळून घ्यायच्यात. 5-6 मिरच्या आहेत. आणि ते डाळ टाकले फोडणीला. थोडासा जरा उशीर झालाय. भाकऱ्या बनवते ना पटकन, ह्या भाजीसोबत भाकरी छान लागेल. कुणालच्या बाबांचे ना नखरी असतात खूप. तर बघा कढईमध्ये तेल टाकलंय. सकाळी नाश्ता बनवला ना त्याच कढईमध्ये आता पटकन भाजी करून घेते. तर प्रत्येकाची चव वेगळी वेगळी आमच्या घरामध्ये. हा 3 प्रकारच्या आहेत. तर चला इथे आता घेतलेलं जेवण करायला. म्हणजे भाजी आपली मिक्स भाजी कढईमध्ये तेल आणि ते गरम झालं, त्यात राई जिरं टाकलेलं आहे, थोडंसं हिंग टाकलं, त्याच्यानंतर लसूण कांदा कढीपत्ता चांगलं असं परतून घेतलं. म्हणजे कांदा चांगला लाल व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर टोमॅटो टाकला आहे आणि नंतर मसाले, जे काही मसाले बघा असतात ना आपल्या डब्यामध्ये, ते सर्व मसाले टाकायचे. गरम मसाला, तिखट मसाला, हळद, आता कोण कोण धने जिरेपूड बघा पावडर असतात ती पण वापरतात, ती पण तुम्ही टाकू शकता. आणि त्याच्यानंतर व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर मूग टाकायचे. आता माझ्याकडे की नाही मूग होते थोडेसे, म्हणून मी ते मूग टाकलेले आहेत. नाहीतर कडधान्य जरी नसेल ना तरी पण ही भाजी की नाही छानच बनते. तर इथे मूग बघा अगोदर टाकून घेतले, कारण मूग शिजायला थोडासा वेळ जाईल ना म्हणून. त्याला 2 मिनटं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर ज्या चिरलेल्या सर्व भाज्या आहेत त्या टाकलेल्या आहेत. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं. पाण्याचं प्रमाण की नाही ते कमी ठेवायचं. म्हणजे जितकं शक्य होईल तितकं पाणी कमी आणि वाफेवर आपल्याला ही भाजी की नाही शिजवून घ्यायची. तर 1-5 मिनटामध्ये भाजी ही आपली तयार होते.
तर ही बघा भाजी आपली, 1 मिनटं, डिशचा आवाज आला ना, सगळं पाणी आता सुकून गेलेलं आहे. भाजी आपली तयार झाली. आता सगळ्यात शेवटी काय तर हे ओलं खोबरं टाकते थोडंसं आणि मिक्स करून घेते. तर गॅस फास्ट केला आहे आणि त्याच्यासोबत मी भाजणार आहे, म्हणजे भाजीसोबत 2 भाकऱ्या करते. ह्या बघा, या 2 भाकऱ्यांचं पीठ इथं मळून ठेवलं आहे. पटकन लाटून घेणार आहे पोलपाटावर, म्हणजे पटकन होईल असं. चला पटापट जेवण रेडी करूया, भूक लागली आता आम्हाला. तर ही जी भाकरी आहे ना ती मिक्स पिठाची आहे, म्हणजे तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ असं दोन्ही पीठ मिक्स करून ही म्हणजे भाकरी केलेली आहे. नाचणीचं पीठ पण असतं ना, म्हणजे आपल्या घरामध्ये बघा सगळी पिठं असतील, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ अशी मिक्स भाकरी केली ना तरी पण खूप छान बनते. तर आमच्याकडे भाकरी फारसे असे आवडत नाही, त्याच्यामुळे मग जास्त अशी पिठं मी काही ठेवत नाही, फक्त तांदळाचं पीठ तेवढं असतं भाकरीचं. तर इथे भाकऱ्या 2 करून घेतल्या आणि त्याच्यानंतर ज्या मिरच्या आहेत ना बागेतून आणल्या होत्या त्या इथे तळायला बघा सुरुवात केलेली आहे. ह्या मी ना काल काढून ठेवल्या होत्या, पण काल राहिलं, म्हटलं चला आज म्हटलं तळून घेऊया. अजिबात ह्या मिरच्या तिखट नाही आहेत. हळद मीठ मिक्स करून त्या मिरचीमध्ये भरलेलं आहे आणि तेल टाकून असं चांगलं परतून घ्यायच्या. कॅमेरा चालू केला आहे. कुणाच्या बाबा वर चढलेत कारण तिकडे डोंगरे दिसले. आता गरमी आहे ना आज भरपूर आहे. नको नको नको, गरमी खूप. ऐकता खरं, मी 1 मिनिट बोलते ना सगळ्यांशी. गरमीमुळे ना डोंगळे ना सगळे बाहेर आले. ती आपली टाकी आहे ना त्याच्या मागे अगदी डोंगळ्यांची लाईन लागली होती. माझ्या हातल्या पिठाचे आहेत. त्याच्यामुळे आता फक्त लक्ष गेलं तर लगेच त्यांनी स्प्रे केला आणि सगळे डोंगळे मरून पडलेले आहेत. म्हणजे आता ऊन चालू झालं ना आता हे त्रास चालू होईल ना, बाहेर आता पडतील सगळे डोंगळे वगैरे. घरामध्ये काय असतील ते स्प्रे आहे म्हणून खूप उपयोगी पडलं. लगेच बघा सगळे मेले. नको नको, पाय बी मोडला तर स्पायडरमॅन नको. तरी थांबा 1 मिनिट. नको नको, राहू दे प्लीज. ते पंखा बिंका जागेवर खाली आहे, राहू देत. नको नको नको, त्या डब्यावर पाय दे. थांब थांब थांब, नको मी शिडी आणते बाहेरनं. हा मग सरळ सरळ उतर, नको. पाय बी मोडला तर डोक्याला ताप परत. थांब ते उचलते. काय उचलायचं आहे? गरमी झालं ना, जेवा जेवा जेवण झाला तुला सोडते. आपला आणू सोडायला हवं. हा सोडायला सोड त्याला. आता आहे ना ऊन पडला की हा बाहेर जायला मागणार ना. कोण पांढरा दोघं पण नाही आता बाहेर जायला सोड. तर हे बघा, हे आपलं जेवण आहे दुपारचं. भाकरी कुठे गेली? भाकरी कुणाच्या माझ्या हातात आहे ती बघा. ती पण अर्धीच घेतली. हे बघा माझ्या पुढ्यात टाकली त्यांनी अर्धी भाकरी. हे असेच करतात. आणि जेवायला आम्ही मागच्या पडीत बसलोय कारण इकडनं ना छान असा वारा येतो. समोर बघा आज ऊन जास्त आहे ना त्याच्यामुळे थोडीशी गरमी वाटते ना. मग हवा मस्त येते ना इकडनं. हा शेरू, हा बघा शेरू ना येऊन इथे बसलाय. जेवून झालाय तो, पण मी इथे बसलेले आहे म्हणून मग येऊन मला चिपकून बसलेलं आहे. तर चला आता जेवून घेते आणि नंतर बाकीचं जे काही घरातलं आपलं किचन वगैरे आवरायचं ते करून घेणार. आणि मग संध्याकाळचं आपलं नेहमीचं ठरलेलं काम बागेतलं. वाघ्या थांब जरा 1 मिनटं, वाघ्या आवाज करतोय. तर आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.